लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महायुतीत नाशिक लोकसभेची जागा कळीचा मुद्दा ठरली आहे, त्यामुळे अजून देखील नाशिकमधून उमेदवारी जाहीर होत नाहीये। नाशिकच्या जागेवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांकडून दावा सांगितला जातोय। नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे आहे, हेमंत गोडसे नाशिकमधून खासदार आहेत। नाशिकचा पेच अजून देखील सुटलेला नाहीये, त्यासाठी बैठकांवर बैठकांचा तगादा सुरू आहे। नाशिकमधून उमेदवारी जाहीर झालेली नसताना हेमंत गोडसे यांनी शनिवारपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे, त्यावरून काही प्रश्न देखील निर्माण झाले। दरम्यान छगन भुजबळ यांनी नाशिकची जागा कोणाला मिळणार यावर सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे। गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे। त्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केलाय असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारल्यावर ते म्हटले, असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारताच त्यांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे। शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी प्रयत्न करण्यात अजिबात चूक नाही। भाजपाचे 100च्या वर नगरसेवक आमदार आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न करण्यात चूक नाही। ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून मनापासून प्रयत्न करू असं सांगत त्यांनी अद्यापही महायुतीच्या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला आहे। शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात, आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही। भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत ते आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही। फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।